हे 72 गावं हा पद्मसिंह बाजीराव पाटलाचा गड आहे। तिसरी पिढी हा बघा माझा नातू, हा नातू तुमच्या बरोबर आज प्रचाराला आलेला आहे। ही नाही तिकीट दिलं तर अर्चना राणा पाटलालाच तिकीट मिळायला पाहिजे। आणि आज या देशामध्ये जी हिंदुत्वाची ताकद उभा राहिलेली आहे, आपली बार 400 पार। कुटुंबाच्या माझ्या आजोबांच्या अत्यंत जवळचं गाव म्हणून माझ्या चिखलीमध्ये आज महायुतीच्या उमेदवार भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना, रिपाई, रासप व मित्र पक्षांच्या अधिकृत उमेदवार सौभाग्यवती अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांच्यासाठी प्रचारासाठी या सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। खरं म्हणजे हे 72 गावं हा पद्मसिंह बाजीराव पाटलाचा गड आहे। या गडाच्या जोरावर डॉक्टर साहेबांनी 1975 पासून सकारात्मक राजकारण करत राहिले। वडीलधारींचा, माता भगिनींचा आशीर्वाद राहिला, तरुणांची साथ राहिली, म्हणून बुलेटवर बसून डॉक्टर साहेबांनी आतापर्यंत जे काय आपल्या जिल्ह्यासाठी करू शकले ते त्यांनी केलं। पोटतिडकीने काम करत असताना अनेक सहकारी कमवले। मी काल ताकविटीमध्ये होतो, नाही सकाळी होतो, बामणीत होतो। मी जाता जाता असंच गाडीमध्ये चढत असताना मला एका वडीलधाऱ्यांनी हातात घेऊन ओढून घेतलं। ते बोलले, दादा आमचे साहेब कसे आहेत? मी बोललो ठीक आहे, निवांत आहेत। ते वडीलधारी मला बोलले की साहेब, दादा मी साहेबांचा 37 वर्ष जुना कार्यकर्ता आहे। तिसरी पिढी हा बघा माझा नातू, हा नातू तुमच्या बरोबर आज प्रचाराला आलेला आहे। ही नाळ जी पाटील कुटुंबाची जोडली गेलेली आहे, प्रत्येक धाराशिवच्या नागरिकाबरोबर। त्याच्यामुळेच आणि ते एकमेव कारण आहे ज्याच्यामुळे महायुतीच्या 5 आमदारांनी, 2 विधान परिषदेच्या आमदारांनी, या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी, देवेंद्र फडणवीस साहेबांनी, अजित काकांनी आणि या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्रभाई मोदींनी हा निर्णय घेतला की तिकीट दिलं तर अर्चना राणा पाटलालाच तिकीट मिळायला पाहिजे। आणि ज्या दिवशी 4 एप्रिलला माझ्या आईला उमेदवारी घोषित झाली, त्याच दिवशी या विरोधकांनी आपला पराजय मान्य केला आहे। या आवाजून आपल्याला सांगू, आपल्या जिल्ह्याची माऊली, ज्या माऊलीनं प्रत्येक गावाला, प्रत्येक नागरिकाला, आपल्या सहकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना आपलं कुटुंब मानलं। 2012 मध्ये पहिल्यांदा निवडून आल्यानंतर 2017 मध्ये परत निवडून आल्या, पण पोटतिडकीने आपल्या लोकांसाठी काम करण्याची जिद्द असणारी ही माऊली। आणि आज खरं आई भवानीच्या आशीर्वादानं या जिल्ह्याच्या आपल्या मातृशक्तीचा सन्मान झालेला आहे। आपल्या घरी पण माता भगिनी असतात, कोणाची आई असते, कोणाची मुलगी असते, ती या स्वाभिमानाने म्हणते की नरेंद्रभाई मोदीने एका महिलेला, माझ्या बहिणींना, माझ्या ताईला, माझ्या माऊलीला आज उमेदवारी दिलेली आहे। 2019चा काळ आपल्याला आठवत असेल। मी चिखलीमध्ये लोकसभेच्या प्रचारासाठी आलो होतो का मला आठवत नाही, पण 2019 मध्ये पण काका मामा राणादादांसाठी लोकसभेला असंच 15-20 दिवसापूर्वी
तेव्हा निवडणूक जाहीर झाली होती, दादांना उमेदवारी दिली. जनतेचं मत होतं की दादा खूप चांगले, आम्हाला दादा पाहिजे, पण आम्हाला मोदींना मतदान करायचं. 2019 मध्ये नरेंद्रभाई मोदींवर विश्वास ठेवत या देशानं मतदान केलं. आपल्या चिखलीनं त्यावेळेस नरेंद्र मोदीजींवर विश्वास ठेवून मतदान केलं आणि राणादादांसारख्या माणसाला पण पराभव स्वीकारायला लागला. पण तरी 2 महिन्यानंतर आपण नरेंद्र मोदीजींवरच परत विश्वास ठेवत भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आणि तुमच्या आशीर्वादानेच माझे वडील 25,000 मतांना परत निवडून आले. आज या देशामध्ये जी हिंदुत्वाची ताकद उभा राहिलेली आहे, हे 30-40 वर्ष जे लोक राम मंदिर कधी बांधू शकले नाही, ते आज तुम्हा आमच्या डोळ्याच्या समोर ते भव्य राम मंदिर आपल्या अयोध्यामध्ये आलं आहे. ही नरेंद्र मोदीजींची ताकद आहे. आणि आज माझी एवढीच भावना आहे की 2014ला, 19ला आणि परत 24ला आपल्याला मोदीजींची साथ द्यायची. अबकी बार 400 पार, हे दृढ वाक्य. हे काय? ज्या मोदीजींचं स्वतःचं काय कुटुंब नसेल, पण आपल्या देशातली जनता हे माझं कुटुंब आहे समजून काम करणारे आपले पंतप्रधान, त्यांच्या पाठीशी उभा राहणं तुमची माझी आज काळाची गरज आहे. ते काहीतरी चांगलं सकारात्मक करतायत आणि त्या विकासाची गंगा आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये आणायची असेल तर आपल्या धाराशिव लोकसभा मतदारसंघाचा खासदार पण त्या महायुतीचाच असावा. त्या 400 खासदारांपैकी आपल्या ताई असल्या तर आज तुमचा आमदार तुमच्या हक्काचा आहे. आज तुमचे खासदार ताई असले ते तुमच्या हक्काचे. राज्यातलं सरकार तुमचं आहे, केंद्रातलं सरकार